महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक सेवानिवृत्त मुख्याध्यापक महामंडळातर्फे संघटनेचं पहिलं राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन ऐतिहासिक पन्हाळगडाच्या संजीवन नॉलेज सिटी सोमवारपेठ तालुका पन्हाळा इथं होणार आहे। शनिवार दिनांक 17 मे आणि रविवार दिनांक 18 मे रोजी अधिवेशन होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत महामंडळाचे कार्याध्यक्ष DM पाटील यांनी दिली आहे। सेवानिवृत्त मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीनं पहिलंच राज्यस्तरीय अधिवेशन संजीवन नॉलेज सिटी पन्हाळगड इथं 17 आणि 18 मे रोजी होणार आहे। या ऐतिहासिक अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून अधिवेशन यशस्वी करावं असं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आले। अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष अरुण शौरात, तर उद्घाटक म्हणून पुणे विभागीय शिक्षक आमदार जयंत असगावकर, सारथीचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर विलास पाटील, महामंडळाचे अध्यक्ष नुभाष माने, सचिव आदिनाथ थोरात उपस्थित राहणार आहेत। अधिवेशनाचा कालावधी 2 दिवसांचा असून यामध्ये विविध कार्यक्रमांचा समावेश आहे। उद्घाटनानंतर सारथीचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर विलास पाटील यांचं मार्गदर्शन होणार असून दुपारच्या सत्रात अरविंद मानकर यांचं म्युझिक थेरपी या विषयावर व्याख्यान होणार आहे। सायंकाळच्या सत्रात महिलांसाठी लय भारी महाहोम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान महिला कार्यक्रम होणार आहे। रविवारी सकाळच्या सत्रात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते, विचारवंत आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉक्टर BM हेंडेकर यांचं सेवानिवृत्तीनंतरचं ज्ञानदी जीवन या विषयावर व्याख्यान होणार आहे। यानंतर राज्य महामंडळाचे माजी अध्यक्ष JK पाटील यांचं सेवानिवृत्तीनंतरची वाटचाल आणि आव्हानं या विषयावर व्याख्यान होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे भूषवणार आहेत। त्यानंतर दुपारच्या सत्रात खुले अधिवेशन होणार असून त्यामध्ये विविध समस्या आणि संघटनात्मक बाबींवर चर्चा होणार आहे। महामंडळाच्या वतीनं आयोजित हे पहिलंच अधिवेशन असून यासाठी महाराष्ट्रातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बंधू भगिनींनी आपल्या कुटुंबियांसमवेत स्नेह मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन महामंडळाच्या वतीनं करण्यात आले। पत्रकार परिषदेला जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक मंडळाचे अध्यक्ष राजा के आळवेकर, कार्याध्यक्ष NR भोसले, सचिव SD कळके, उपाध्यक्ष MD नाझरे, उपाध्यक्ष VR बुगडे, सहसचिव SK पाटील, खजिनदार RG पाटील उपस्थित होते।